1674 इंग्लिश तारीख येते 6 जून, की जो भारताकरता एक सोन्याचा दिवस आहे तो म्हणजे शिवराज्याभिषेक. त्याला रायगडावर ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित होता. जॉर्ज हेनरी ऑक्झिंडन नाव आहे त्याचं. आणि मला तर एक पेंटिंग अतिशय आवडतं. ते शिवराज्याभिषेकाचं पेंटिंग आहे की महाराज सिंहासनावर बसलेले आहेत. मला आवडायचं कारण ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित आहे, नुसता नाही आहे. अशी डोक्यावरची कॅप काढून तो महाराजांना मुजरा करतो, अशी पोज आहे त्याची. तीच आहे ती. बरोबर नीट मुजरा कर. हे हिंदवी स्वराज्य आहे, हिंदुस्थानचं सार्वभौमत्व आहे आणि तू तुझी हॅट काढून नीट मुजरा करायचाच आहे. शिवराज्याभिषेकाचं चित्र आहे. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीने शिवाजी महाराजांकडे 6 मागण्या केल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यातल्या पहिल्या 5 व्यापाराशी लागू आहेत तेवढ्या मान्य केल्या, पण 6वी उडवली, मान्य नाही केली. कारण 6वी मागणी काय होती? त्या 6व्या मागणीत होतं की भारतामध्ये आम्हाला आमचा कायदा लागू पडावा, ब्रिटनचा, भारताचा नाही. आणि म्हणतात की आमचं चलन, करन्सी चलन, शिवाजी महाराजांनी तेवढी मागणी उडवली. म्हणण्याचा अर्थ काय आहे की व्यापार जरूर करा, भारताच्या कायद्यानुसार करा, आणि चलन, करन्सी सुद्धा तुमची नाही चालणार, आमच्या देशाची लागेल. म्हणजे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, प्रशासन आणि अर्थव्यवस्थेची सुद्धा समज, आणि ते घेऊन पूर्ण भान आहे की महाराष्ट्राने काय करायचंय, भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी लढायचंय.